एका पाटील समाजाच्या पोराचं लग्न ठरलं. दौडी दिली बाबा. ऐका ऐका, माझ्या एकूण एक मुलाचं लग्न आहे. प्रत्येकाने लग्नाला यायचंय. प्रत्येकाच्या दारामध्ये एक सेपरेट स्कॉर्पिओ उभी केली जाईल. घरात जर 5 मेंबर असेल तर प्रत्येकाला कपडे महिला मंडळाला 5,000 शाळा. ज्या माणसाच्या पोराचं लग्न होतं त्याच्याकडे 500 एकर जमीन होती. ज्याची पोरी केली त्याच्याकडे 700. मुख्यमंत्री लागला, 2 उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार, मंत्री महोदय सगळे येणार होते. 25,000 लोकांचं जेवण होतं. 5 कोटीचा नुसता मंडप होता. आमच्या गावच्या 10,000 गोरगरीब मायमावले एकत्रित झाले. म्हणतात पाटलाच्या पोराचं लग्न आहे का आणि मुख्यमंत्री लागला. आपण कसं लग्नाला जायचं का? आपल्याला गळ्याचा फुटका म्हणजे नाही सोन्याचा. त्या 8 जणीचे अध्यक्ष होते, तिला मुकरदम म्हणतात. मुकरदम कळती का तुम्हाला? कसं बचत गटाचे अध्यक्ष तुमच्या गावचे सुरू. ती म्हणजे कागद कशाला काळजी करते? आता ते सोनारानं नाही काढलं का 250 रुपयात 8 किलो बँकेट. आणि तिच्या आधी ॲटोला स्लॅम्पर बनी गेल्या आणि मोजून 250 रुपयात 8 किलो सोनं. राणी हार काय, चप्पल हार काय, सँडल हार काय, बूट हार काय, हातातल्या बांगड्या काय, अंगठ्या काय, कानातलं काय, त्याला डुडो काय, जे जे पाहिजे ते घेऊन आला. ज्या दिवशी लग्न त्या दिवशी सकाळी 5 वाजता उठल्या, सुंदर असा शृंगार केला, मेकअप केला, गळ्यामध्ये दागिने घातले, 8च्या गाडीत बसल्या. जशी गाडी मंडपात गेली 25,000 लोक लग्नाला आलेले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार, मंत्री महोदय सगळे होते. ड्रायव्हरनं ब्रेक केला आणि हे 8 जणी ज्यावेळेस खाली उतरल्या, माया हो तो लोक नवर बघे ना, नवरीकडे बघे ना, बघे ना, 8 जणीकडे पाहतो बाबा बाबा. बयाच्या गळ्यात जर एवढं सोनं तर बया श्रीमंत गेली असती. लोकांना माहिती डुप्लिकेट होतं म्हणून. खरंय, खऱ्यापेक्षा डुप्लिकेट खूप चमकतं बरं. तो महाराज का असे असं ते महाराज उलट सगळं धुंद झाला तुला. चांगले ते बिचारे घरातच वा 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 काही विषय कसं कधी इथं चांगल्या माणसाचं जगत राहिलेलं नाहीये. असं त्याची इजले जग पापा किती अनुमोदन करती हेरण संतांचे ऐका कलीचे महिमा. त्या कलियुगाचं महिमा आहे महाराज. अजून तर काही नाही. आधी आधी तो सुरुवात आहे. आधी आधी देखो होता है क्या? तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही एवढे घात करणारे. करोना फक्त एक बोगणी, करोना फक्त एक धोक्याची घंटी आहे. करोनासारखे असे भरपूर रोग तुमच्या माझ्या जीवनात येणारे. फक्त पुढे लक्ष द्या आणि आहे तोपर्यंत भगवंताचं भजन करून घ्या. कोणता दिवस कधी कर्तव्यरूपान कसा आहे काही सांगता येत नाहीये. 2-4 दिवसापूर्वी आम्ही दिल्लीला गेलो होतो, ऋषिकेशला गेलो. एका खूप मोठ्या अभ्यासू महात्म्याजवळ आम्ही बसून त्याचं दर्शन घेतलं. त्यांनी मला सांगितलं माझं वय 75 वर्षाचं आहे, पण 75 वर्षामध्ये एवढे आघात अजून कधीच पाहिले नाहीये. अजून पुढं काय काय होईल, कसं काही होईल काही सांगता येत नाहीये. आता पाऊस पडतच नाहीये, डायरेक्ट ढगच पडतोय. ढगफुटी म्हणतो. काय म्हणतो? पाऊस वेगळा आणि ढगफुटी वेगळी. कोणता दिवस कोणत्या रूपात कसा येईल काही सांगता येत नाहीये. त्यांनी मला सांगितलं महाराज 2029 पर्यंत 2029 पर्यंत या देशामध्ये कमीत कमी 75% लोकांना कॅन्सर राहील. महाराज किती टक्के लोकांना? किती? 75%. अजून सुद्धा जर कधी गेले संभाजीनगरला, बजाजनगरला, चांगल्या चांगल्या हॉस्पिटलला जाऊन पहा. जो तंबाखू खात नाही, जो गुटखा खात नाही, जो चहा पित नाही, जो बिडी ओढत नाही, त्याला कॅन्सर आहे. मग काही लोक आता दारू पित नाही, बिडी पित नाही, सिगरेट पित नाही, गुटखा खात नाही, त्याला कॅन्सर कसा होतोय? त्याचं कारण तुम्ही आता जे खाताय ते खात नाहीये, ते विषच आहे. तुमच्या हाताने गाईचं काढलेलं दूध हेच खरं दूध माना, नाही तर डेअरीचं पुड्याचं हे दूध नाहीये, ते विष आहे. काय आहे? विष आहे. अरे टमाटर लाल होण्यासाठी सुद्धा लोक इंजेक्शन देतात. टरबूज लाल होण्यासाठी इंजेक्शन देतात. या देशाचं सगळ्यात या देशाचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य असं आहे, आपल्या देशातून जे बाहेर जातं ते एकदम चांगल्या क्वालिटीचा माल जातो महाराज. आपण जे खातोय तो विषच खातोय महाराज. अरे 3-3 महिन्याच्या लेकराला कुठं होळ्यात होत असतो बाबा महाराज. 3 महिन्याच्या आता कोणता रोग कोणत्या रूपाने कधी येईल म्हणून आपण सर्व शेतकरी बांधव आहात. 5-10 एकर जमीन आहे तुमच्याकडे, त्यातले 10 गुंठे स्वतःसाठी ठेवा. भाजीपाला असा टाका की कोणत्याही प्रकारचं केमिकल नका टाकू, नाही तर भविष्यात
आपलं काय होईल काही सांगता येत नाही. विठाला सगळं वाहन पाजून बाबा किती श्रीमंत आहे. लय अवस्था माझी निवडणी घालायची आणि बाय घ्यायचा. आपल्या खूप परिसरातली पद्धत आहे. 12:30 वाजे लोक थांबले, नेमकाच कोरोना संपलेला, बचवल्या सुरू झाल्या त्या. बरोबर 12:30-1च्या सुमारास आमच्या फाट्यावर 10 चोरांनी गाडी अडवली. ओय थांबा गाडी. त्या ड्रायव्हरला चोर पाहिजे, तर ड्रायव्हर काकाला कल्पना झालं, तो भाडे दिलं, हे भाडं घ्या, फक्त मला मारू नका. ड्रायव्हर पळून गेला. एका चोरानं बॅटरी काढली, गाडी चालली, 8 बाया प्रत्येकीच्या गळ्यात सोनं पाहिलं, तो चोर नाचायला लागले. त्यात 2 चोर संगीत विचारत होते. त्याने लावला आजी सोनियाचा दिन, वर्ष अमृताचा दिन, आजी सोनियाचा दिन. त्याच्या मागचं उपांत विचारत होतो मी, उजळले भाग्य आता. त्याच्या मागच्या फक्त 3च परीक्षा झाल्या होतो, धन्याजी दिन. त्याच्या मागचं म्हणजे जन्म आलो त्याचे नाजी बळ झाले. अरे 8 बॅन प्रत्येकीच्या गळ्यात 10-10 किलो सोने, 4 किलो सोनं चाले रे. 1 कोटी रुपये किलो झाले, 1 लाख रुपये तोळा आहे. जर 75 लाखांना जरी मोड गेली तरी 2.5-3 कोटीचं सोनं झालंय. ए बाया उभा घाले तरवारी गाड्या घाबरत बिचारा खाली उतरले. बघा काय पाय घेतली या पक्ष मारून खाण्याच्या गाड्याचं सोनं. आता दुसरीकडे मला तरी यांना काय लागलं शांत मला नाही. घेतलं नाही का. डुप्लिकेट काही गरज होती सात जणी कमी आणलं. बचत गटाची अध्यक्षाशी धुतली, तुला भेटायला मी सरकारी दवाखान्यात गेलो. अंगेमोर चांगल्या डुप्लिकेट सोन्याचं माणसाने होती असेल, ओरिजिनल सोन्याचं काय